नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे की बाळा, आज तुझे भाग्य उजळले. तुझ्यासाठी हा संदेश तुझ्या समोर आला म्हणजे तुझ्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण तुझ्या समोर आला आहे. कारण आज स्वामी साक्षात तुझ्या अंतःकरणामध्ये विसावलं आहे. स्वामी म्हणतात की बाळा, आयुष्यात अनेक अडचणी, मानसिक चिंता आणि दुःख येत असतात. अशा वेळी तुझं मन शांत ठेवणं आणि तुझ्या डोक्यावर तुला नियंत्रण मिळवणे या गोष्टी तू साध्य केल्या तर या जगातील कुठलीही गोष्ट तू आत्मसात करण्यापासून दूर राहू शकत नाही. अशा वेळी मनोबल टिकवणे, समाधाने जगणे आणि मानसिक शांती मिळवणे हे सर्वात मोठी गरज आहे. कारण ज्या व्यक्तीला आपलं मन शांत करता आलं, कुठलीही व्यक्ती कितीही श्रीमंत असेल, किती धनात असेल, कितीही सौंदर्यवान असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर कोणतीही पडत नसेल तर नक्कीच तुम्ही स्वामी चरणी लीन आहात आणि तुमचं मन पूर्णपणे स्वामी चरणी स्वाधीन आहे हे ओळखायला गरज पडणार नाही. कारण स्वामीच्या अंतःकरणात ज्याने जागा मिळवलं त्याला मोहमायेपासून दूर करणारी प्रेमाची पांघरूण स्वामीनं घातलं आहे. देव सांगतात की आयुष्यात जर तुला काही मिळवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुझी मन शांती. ज्याला मन शांती नाही तो आयुष्यामध्ये कुठेही सुखी राहू शकत नाही. तुम्हाला जर म्हणणे पटत असेल तर होय स्वामी आई, मला तुमचे म्हणणे पटत आहे असे कमेंट करा. स्वामी सांगतात की साधे आणि प्रभावी उपाय तुमच्या जीवनातील दुःख कमी करण्यात मदत करू शकतात. तुम्ही त्या दुःखातून बाहेरही निघू शकतात, परंतु तुमच्या मनाला शांती मिळते ती फक्त तुमच्या देवाचं नामस्मरण केल्याने, मुखामध्ये देवाचे नाम घेतल्याने. आणि दीर्घकाळ ही शांती समाधान टिकवायचे असेल तर तुम्हाला हवे आहे योग्य ते मार्गदर्शन, योग्य गुरुची तुम्हाला वाट आणि तुमच्या जीवनात शांती ठेवायची असेल तर दररोज हवा आहे ते तुम्हाला देवाचं ध्यान. ध्यानामुळे तुमच्यात असणारे नकारात्मक विचार दूर होतात, मन अधिक एकाग्र होते. समाधान आणि उत्पत्तीचा एक भाग आहे. तुमची आध्यात्मिक उन्नती हे तुम्हाला तुमच्यामध्ये असणारा परमात्मा ओळखणाऱ्या मार्गाकडे घेऊन जाते. मन आणि आत्मा याच्यामध्ये संतुलन साधते आणि नियमित ध्यान आणि साधनेचा सराव केल्याने तुमचं दुःख आपोआप तुम्हाला हलकं वाटू लागतं. जीवनात नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. सत्संग म्हणजे तुमच्यासाठी प्रवचनासारखं आहे. कारण तुम्ही ज्या लोकांच्या संगती राहता, ज्या लोकांसोबत तुमचं बसणं उठणं आहे, त्याच्यासोबत तुमचं वर्तन असेल, त्याच व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पूर्णपणे सखोल परिणाम होतो. त्यामध्ये तो परिणाम सकारात्मक हे असू शकतो किंवा नकारात्मक असू शकतो. तुम्ही ज्या विचाराची देवाणघेवाण करता ते विचार तुमच्या जीवनात येतात आणि तुमच्या जीवनातले विचारच तुमच्या परिवारात, तुमच्या मुलाबाळात उतरत असतात. त्यामुळे तुमचा परिवार कसा घडवायचा हा तुमच्या संगतीचा भाग आहे. अशी संगतीत राहिल्याने मनावरचा तणाव हलका होतो. ज्या ठिकाणी तुम्हाला देवाचं अध्यात्म ऐकायला मिळतं, अशा व श्रद्धा वाटतात, सत्संगामुळे आत्मविश्वास वाढतो आणि दुःखांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. तिथे आत्मविश्वास वाढलेला आहे. त्या ठिकाणी संयम आणि समाधान या गोष्टी तुम्ही स्वीकारू शकता. अनेक वेळा दुःख हे अपूर्ण अपेक्षामुळे निर्माण होते. स्वामी सांगतात, आयुष्यात जे काही मिळालं आहे, जे काही देवाने दिलं आहे, त्यामध्ये समाधानी राहा. पुढचं खूप श्रीमंत आहे, मी अपंग आहे, त्याला 2 पाय आहेत, मला एकच आहे. मला 2 डोळे आहेत, त्याला एकच आहे. त्याच्याकडे पैसा खूप आहे, माझ्याकडे नाही. माझी गाडी मोठी, त्याची छोटी. या गोष्टीमध्ये जर तुम्ही गुंतून राहिला तर कधीही तुम्ही
आयुष्यात पुढे जाणार नाही आणि तुमचं मन कधीही सुखी राहणार नाही. विचार करत असताना देवाने तुम्हाला काय दिलं आहे हे पहा. देवाने तुम्हाला जे दिलं नाही ते तुमच्यासाठी योग्यच नव्हतं, यामुळे देवाने तुम्हाला ते दिलं नाही. संयम ठेवणे हे खूप परिस्थिती कठीण असते. या कठीण परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणे, संयमी ठेवणे, समाधानी ठेवणे आणि या मोहमायेपासून दूर करणे हे ज्याला जमलं तो आयुष्यामध्ये सर्वात समाधानी आणि सुखी मनुष्य बनतो. आपण केलेल्या कृती किंवा निर्णय हे अनेकदा दुःखाचे कारण असतात. कारण आपण एखाद्या व्यक्तीला पाहून जर आपण त्याच्यावर चिडून ती क्रिया करत असो तर तो आपला इरस होतो. ईर्ष्येमध्ये केलेलं कुठलेही कार्य आपल्यामध्ये राग निर्माण करतो आणि रागात घेतलेला निर्णय हा नेहमी आपल्याला धोक्यात घालत असतो. त्यामुळे आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण करून आपल्यासाठी योग्य काय आणि देव आपल्याला काय देत आहे या गोष्टीचा विचार करून गोष्टी स्वीकार करा. आपल्या वागणुकीचा आढावा घेत राहा. चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण स्वतः सुधारतो तेव्हा आपोआप आपले दुःख कमी होऊ लागतात. आपले मन हलके होते. आपली देवावरची श्रद्धा वाढते आणि देवावर श्रद्धा ठेवा तर तुमच्यासोबत जे काही दुःख संकट येणार आहे ते तुमच्या बाजूने फिरतील, परंतु तुमच्यापर्यंत कधी येणार नाही. ज्या व्यक्तीचा कितीही संकट आली, कितीही वाईट प्रसंग आले तरी त्याने संपूर्ण प्रसंग हा देवाच्या चरणी लीन करून देवावर सोपवला आहे. त्याच्या जीवनात चांगल्या वाईट मोठ्या छोट्या गोष्टीचा काही परिणाम दिसून येत नाही. जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर मानसिक आधार मिळतो. स्वामी सांगतात की भक्ती ही केवळ विधी असून ती एक हृदयाची असते. जेव्हा आपण आपल्या देवाची पूजा करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, देवाची रोज साफसफाई करतो, हे केलं म्हणजे तुमची देवाप्रमाणे असणारी प्रेम असतानाही जर ते तुमचं कर्तव्य आहे, काम आहे, जे तुम्ही रोज करत आहात, परंतु तुमच्या अंतःकरणातून तुम्ही देवाला बोलवले, देवाशी तुमचे हितगुज चालणे, देवाला तुम्ही तुमचं दुःख अडचण आल्याबरोबर अंतःकरणातून सांगणे, देवाने एकदा चमत्कार संकेत दाखवला तर तो स्वीकार करणे, ओळखणे याला खरे प्रेम म्हणतात. देवाचा विश्वास म्हणतात आणि भक्ती श्रद्धा म्हणतात. फक्त देवाला महागड्या वस्तू दिल्या, देवाला मोत्याचे हार, सोन्याचे हार जरी वस्तू कपडे घातले तर देव कधीही ती माझी वस्त्र स्वीकारत नाही, तुमचं प्रेमसुद्धा स्वीकारत नाही. पण जर तुम्ही प्रेमापोटी फाटकी जुनी जरी देवाला दिले तरीसुद्धा ते देव स्वीकार करत असतो. देवाला तुमच्याकडून काहीच नको, फक्त देवाच्या चरणी तुमचं मस्तक असावं व देवाच्या चरणावर तुम्ही लीन असावं, विश्वास ठेवावा आणि आपल्या पाठीशी किती संकट आले तर आपल्याला परमेश्वर आपल्या सोबत आहे हे ज्या दिवशी तुम्ही ओळखला त्या दिवशी या जगातील, या दुनियेतील कितीही मोठा दुःख असेल तर ते तुमच्यासमोर अतिशय शून्य वाटायला लागेल. कारण त्यावेळी तुम्हाला माहीत आहे की कर्ता करविता ब्रह्मनायक स्वामी समर्थ महाराज माझ्या समोर आहेत, माझ्या पाठीमागे त्याचा हात आहे. त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही. कारण कितीही मोठे संकट आले तर स्वामी पुढे ते संकट अतिशय शून्य आणि देवाकडे अशक्य असं काहीच नाही. कारण अशक्य करणारे स्वामी माझ्यासोबत आहेत. अशक्य ते शक्य होणारच आहे. त्यामुळे गोष्टी या मनावर घ्या, प्रेमावर नका. कारण प्रेम कधीही हरू शकत नाही आणि मन कधीही तुम्हाला त्या गोष्टीपासून दूर जाऊ देत नाही. धन्यवाद.